मित्रांनो नमस्कार. सोशल स्टडीच्या समाजकार्य अध्ययनामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, व्यक्तिसहाय्य कार्याच्या पायऱ्या आज आपण बघणार आहोत. त्याआधी आपण व्यक्तिसहाय्य कार्याचे तत्वे आणि घटक तत्वे या बाबींचा आपण माहिती जाणून घेतली होती. तर आज आपण व्यक्तिसहाय्य कार्याच्या पायऱ्या किंवा पद्धती यांच्या आज विश्लेषण करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की समाजकार्याच्या व्याख्या बघत असताना मनोसामाजिक समस्यांचे समाधान आणि निदान करण्याची जी शास्त्रीय पद्धत आहे तिला आपण समाजकार्य असे म्हणत असतो. आणि समाजकार्याच्या ज्या काही पद्धती आहेत, प्राथमिक पद्धत आणि द्वितीय पद्धत, त्यातील प्राथमिक पद्धतीतील पहिली पद्धत म्हणजे व्यक्तिसहाय्य कार्य आहे. तर मित्रांनो, मागे आपण व्यक्तिसहाय्य कार्याचे घटक तत्वे बघितले होते. त्या घटक तत्वातला शेवटचा टप्पा होता तो म्हणजे प्रक्रिया होता. आणि व्यक्तिसहाय्य कार्यामध्ये मदत ही एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्यांनी केली जाते. व्यक्तीची जी समस्या आहे ते हाताळत असताना प्रत्येक व्यक्तीचे व सभोवतालचे परिस्थितीचे निरीक्षण केले जाते आणि त्यानंतरच माहितीचे संकलन केले जाते. आणि ही जी काही माहिती आहे ती संकलित केल्यानंतर त्याचे सुसूत्रीकरण केले जाते. आणि या सर्व गोष्टी झाल्यानंतरच व्यक्तीला मदतीची रूपरेषा ठरविली जाते. कारण व्यक्तीच्या समस्येचा अभ्यास झाला की त्याचे निदान करून उपचार करणे महत्त्वाचे असते. प्रक्रियेमध्ये अभ्यास, निदान, उपचार, पुनर्वसन व देखरेख या सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो आणि यालाच आपण व्यक्तिसहाय्य कार्याच्या पायऱ्या म्हणतो. चला तर आज आपण व्यक्तिसहाय्य कार्याच्या पायऱ्या बघू. तर मित्रांनो, व्यक्तिसहाय्य कार्याच्या पायऱ्या बघायच्या आधी एक गोष्ट लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि ते म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक तत्व लागू होईल असे निश्चित नसते समस्येबाबत. कारण परिस्थितीरूप समस्येचे स्वरूप हे भिन्न भिन्न असते. तसेच त्यावर उपायही वेगवेगळे पद्धतीचे असू शकतात. व्यक्तिसहाय्य कार्यामध्ये व्यक्तीचा विकास जर करायचा असेल तर त्याची समस्या निर्मूलन करायची असेल तर त्यामधील पायऱ्या अत्यंत आवश्यक आहे. कारण व्यक्तिसहाय्य कार्यामध्ये पायऱ्यांचा उपयोग केल्याशिवाय व्यक्तीची समस्या योग्य रूपात सुटू शकत नाही. व्यावसायिक कार्यकर्ता व्यक्तिसहाय्य कार्याच्या द्वारे व्यक्तीच्या म्हणजेच अशिलाच्या केवळ समस्याच सोडवत नाही तर व्यक्तीच्या क्षमतांचा विकास करत असतो, त्याला आत्मनिर्भर करत असतो. आणि या सर्व गोष्टी करत असताना व्यक्तिसहाय्य कार्यकर्ता म्हणजेच व्यावसायिक समाज कार्यकर्ता व्यक्तिसहाय्य कार्याच्या पायऱ्या पूर्णपणे वापरत असतो. त्यामध्ये अध्ययन, निदान, उपचार, पुनर्वसन आणि देखरेख या सर्व बाबींचा योग्य पद्धतीने उपयोग करत असतो. आणि या सर्व पायऱ्या आहेत त्या एकमेकांना परस्पर पूरक आहेत. तर मित्रांनो, व्यक्तिसहाय्य कार्याच्या पायऱ्या अभ्यासताना समाज कार्यकर्ता व्यक्तीच्या संबंधित समस्येबाबत अध्ययन करूनच सुरुवात करतो. कारण व्यक्तीला म्हणजेच अशिलाला समस्या नसेल तर काय कार्य करणार. आणि म्हणूनच व्यक्तिसहाय्य कार्याच्या पायऱ्यामध्ये अध्ययनाला विशेष महत्त्व आहे आणि समस्या निर्मूलन करण्यासाठी ही सर्वात अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवणे इथेही आवश्यक आहे की प्रत्येक ठिकाणी एक तत्व लागू होईल असे निश्चित नसते व्यक्तिसहाय्य कार्यामध्ये. कारण परिस्थितीनुरूप समस्येचे जे काही स्वरूप आहे ते वेगवेगळे आणि भिन्न भिन्न प्रकारचे असते. तसेच त्यावर उपायही वेगवेगळे असू शकते. केस स्टडी म्हणजे एकंदरीत व्यक्तीच्या समस्या सोडवण्यासाठी केलेले एक सखोल आणि विस्तृत अध्ययन होय. व्यक्तीच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यावर योग्य तो उपचार शोधण्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. हे अध्ययन केल्यामुळे विविध तथ्ये गोळा करून त्याची सखोल माहिती मिळवता येते. तथ्य म्हणजे अशील समस्याग्रस्त व्यक्ती जे काही माहिती सांगतो ती माहिती शक्यतोवर तो खरीच माहिती सांगेल हे नसते, अभिप्रेत नसते आणि म्हणूनच तथ्ये गोळा करून त्याची सखोल माहिती मिळवता येते. अध्ययनाच्या प्रक्रियेत निरीक्षण, व्यक्तिगत माहिती संकलन, मुलाखती, भेटी आणि चर्चेचा समावेश यामध्ये असतो. विशेषतः कार्यकर्ता म्हणजे समस्या सोडवण्यासाठी नेमलेला व्यक्ती हा सखोल अभ्यास करतो. या प्रक्रियेत व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलूंचा विचार केला जातो, जसे की व्यक्तीच्या समस्या, व्यक्तीचे वातावरण, तिच्या जवळच्या व्यक्ती, नातेवाईक, कौटुंबिक सदस्य, मित्रपरिवार इत्यादी. आणि या सगळ्या गोष्टी मुलाखतीद्वारे पार पाडल्या जातात. व्यक्ती ज्या वातावरणात राहते त्या वातावरणाच्या व्यक्तीवर कसा परिणाम पडतो हे समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण यामुळे व्यक्तीच्या वागणुकीच्या आणि समस्यांचा अभ्यास जाणीवपूर्वक करता येतो. कार्यकर्ता जेव्हा मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तीच्या समस्या समजून घेतो, व्यक्तीचा अभ्यास करताना आणि त्याच्या वर्तन, आवडीनिवडी, समाजाचा प्रभाव तसेच कौटुंबिक प्रभाव यांचा सखोल विचार यामध्ये अध्ययनामध्ये केला जातो. उदाहरणार्थ जर पाहायचे राहिलेच तर जर एखादी व्यक्ती अपराधी असेल तर तिच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना तिच्या दयाळू वृत्ती, सहनशीलता, क्रोधी वृत्ती इत्यादींचा सखोल अभ्यास केला जातो. अशा अभ्यासामुळे निदान आणि उपचार करण्यास अत्यंत मदत होते.
आणि अध्ययनाच्या प्रक्रियेत मिळालेली ही जी काही माहिती आहे ती खरी किंवा खोटी असू शकते, पण ती संपूर्ण विचारात घेऊनच निर्णय घेणे महत्त्वाचे असते आणि निदानाचा मार्ग यामध्ये मोकळा होत असतो. तसेच अभ्यास करताना व्यावसायिक समाजकार्यकर्ता अशिलाचा आत्मविश्वास, त्याची सहनशक्ती, त्याची तणाव, चिंता किती प्रमाणात आहे हे मुलाखतीद्वारे विचारात घेतले जातात आणि मुलाखतीमध्ये विशेष करून अशिलाची मुलाखत, त्याच्या आईवडिलांची मुलाखत, त्याच्या मित्रांची मुलाखत या सर्व मुलाखती व्यावसायिक समाजकार्यकर्ता घेऊन अध्ययन करीत असतो. महत्त्वाचे म्हणजे अभ्यास करताना व्यावसायिक समाजकार्यकर्ता अशिलाचा सर्वांगीण अभ्यास करतो. त्याचा इतिहास तसेच त्याच्या समस्येचे स्वरूप या सर्व बाबींचा सखोल अभ्यास व्यावसायिक समाजकार्यकर्ता करीत असतो. आणि हे अभ्यास करत असताना व्यक्ती सहाय्य कार्याचे तत्वे विचारात घेऊनच व्यावसायिक समाजकार्यकर्ता कार्य पार पाडत असतो. जसे की स्वीकार तत्व, विचारांच्या देवाणघेवाणीचे तत्व, उद्देशपूर्ण भावनांची अभिव्यक्ती, विशेष करून गोपनीयतेचे तत्व या तत्वांचा उपयोग व्यावसायिक समाजकार्यकर्ता करीत असतो. आणि अभ्यास करताना प्रामुख्याने व्यावसायिक समाजकार्यकर्ता व्यक्तीचा सर्वांगीण अभ्यास करत असतो, जेणेकरून व्यक्तिमत्वाचा अभ्यास करता येईल, त्याचे वर्तन तसेच त्याचा आत्मविश्वास कितपत आहे हे जाणून घेता येईल. त्याचबरोबर व्यक्तीच्या क्षमतांचा सुद्धा अभ्यास करत असतो. व्यक्तींच्या गरजांचा अभ्यास करून समस्येची तीव्रता लक्षात घेऊन व्यावसायिक समाजकार्यकर्ता पुढील कार्य करीत असतो. आणि निदानासाठी ह्या सर्व बाबींच्या यामध्ये सखोल अभ्यास करूनच निदानाचा मार्ग मोकळा होत असतो. निदानाची ही जी प्रक्रिया आहे ती व्यक्तीच्या समस्यांचे सखोल विश्लेषण आणि समजून घेण्यास उपयुक्त ठरते. निदान केल्यावरच योग्य उपचार ठरविणे शक्य होते, कारण व्यक्तीच्या समस्यांचे निदान केल्यानंतरच त्यावर उपाययोजना ठरवता येते. निदानाच्या प्रक्रियेत जी काही माहिती संकलित केली जाते आणि त्यावर आधारित योग्य निदान केले जाते, हे जे काही निदान आहे ते अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्याच्यावरच उपचार अवलंबून असतात. निदानाच्या प्रक्रियेत समस्या सोडविण्याचा योग्य मार्ग ठरवता येतो. निदानाचे जर घटक बघायचे झाल्यास ते अशा पद्धतीने असू शकतात की व्यक्तीच्या विविध गरजा समजून घेणे आणि त्या गरजांची पूर्तता कशी करायची हे निदानाच्या घटकात ठरवले जाते. सोबतच व्यक्तीच्या समस्यांचा सखोल अभ्यास करून त्याचे निदान ठरवले जाते. त्यानंतर व्यक्तीच्या वर्तनाचा सुद्धा अभ्यास करून त्यावर निदान ठरवले जाते. आणि मदतीच्या साधनामध्ये व्यक्तीला जी काही मदत आहे ती मदत आणि ती साधने सोबतच मदत कशी मिळवायची याचे निदान केले जाते. निदान करताना कार्यकर्ता विविध पैलूंचा विचार करत असतो, जसे की समस्या कशी आहे, ती समस्या सोडवण्याचा मार्ग कोणता याची निश्चिती करणे अत्यंत आवश्यक असते. निदानाच्या प्रक्रियेत कार्यकर्ता परिश्रम घेत असतो आणि व्यक्तीला आवश्यक असलेल्या मदतीचे निदान करतो. मदतीनेच संबंधित समस्या सोडवू शकते का याचा विचार सुद्धा निदानाच्या प्रक्रियेमध्ये केला जातो. निदानाचे क्षेत्र बघायचे झाल्यास समस्येच्या संदर्भात परिस्थिती अत्यंत आवश्यक असते आणि त्याच्यात बदल करणे सुद्धा आवश्यक असते. व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक गोष्टींचे यामध्ये निदान केले जाते. व्यक्तीला मिळणारी मदत कशी असावी हे निदानामध्ये ठरविले जाते. व्यक्तीच्या नातेसंबंधाचा अभ्यास करूनच त्याचे निदान केले जाते. सोबतच व्यक्ती सहाय्य कार्यामध्ये समस्येला केंद्रीकृत ठरवूनच योग्य तो कार्य केले जाते. आणि व्यक्ती सहाय्य कार्याचा उद्देशच तो आहे की समस्याग्रस्त व्यक्तीचे जास्तीत जास्त त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे आणि त्याच्या क्षमतांचा विकास करणे. म्हणजे व्यक्तीच्या क्षमतांचा अभ्यास करून त्यावर आधारित निदान करणे अत्यंत आवश्यक असते. निदानामुळे कार्यकर्ता समस्येचे समाधान करण्यासाठी योग्य उपचार ठरवू शकतो. आणि निदान हा उपचार प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो समस्येचे मूळ समजून घेण्यास मदत करत असतो. तर मित्रांनो, उपचार हे निदानाच्या आधारे मदत म्हणजे वापरलेल्या उपायांची संपूर्ण प्रक्रिया आहे. उपचारामुळे समस्येत बहुतांश सुधार होत असतो. उपचारामध्ये व्यक्तीला खर्च होणारी मदत सुद्धा मिळते. त्यासोबतच मानसिक आधार देणारी मदतही दिली जाते. याचा अर्थ असा होतो की कोणत्याही समस्येचे निवारण करण्याची मदत, मानसिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करण्यात मदत आणि संघर्षाच्या क्षणांमध्ये मदत देण्याची तयारी या सर्व बाबींची मदत उपचारामध्ये केली जाते. उपचार दोन प्रकारे केला जातो, एक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या. प्रत्यक्ष उपचार म्हणजे मानसिक समायोजन घडवणे, मानसिक आणि सामाजिक समस्यांच्या तयारीला तोंड देणे. तसेच अप्रत्यक्ष उपचार म्हणजे वातावरणातील बदलांच्या माध्यमातून व्यक्तीला स्वतः सेवा मिळण्याची संभावना देणे, हे उपचारामध्ये येत असते. तर मित्रांनो, केवळ उपचार केल्याने चालत नाही, तर त्या व्यक्तीचे पुनर्वसन केल्याशिवाय व्यक्ती सहाय्य कार्य पूर्णत्वास येत सुद्धा नाही. म्हणजे पुनर्वसन हे एक प्रकारे उपचार करणाऱ्या व्यक्तीला सहाय्य करण्याची प्रक्रिया आहे.
उपचार केल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनातल्या स्वास्थ्याच्या तसेच सर्व क्षेत्रांमध्ये स्थिरता घेऊन त्याला मदत करण्याची तयारी करण्याची प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ बघायचे झाल्यास कौटुंबिक हिंसाचार किंवा घटस्फोट यामध्ये कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांसाठी निदान आणि उपचार केल्यानंतर त्यांच्या कुटुंबात पुन्हा प्रवेश तितकाच महत्त्वाचा आहे. तसेच कधी कधी एका महिलेचा घटस्फोट झाल्यानंतर तिच्याच पुनर्विवाहाची संधी ही महत्त्वाची बाब आहे. शेवटचा टप्पा म्हणजे देखरेख. देखरेख हे प्रक्रिया आहे ज्यानंतर एका व्यक्तीचे स्वास्थ्य सुधारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्याच्या जीवनाची कसोटी घेऊन त्याच्या स्वास्थ्याची समीक्षा करणे असते. म्हणजे पुनर्वसन केल्यानंतर व्यक्ती कशा प्रकारे जीवन व्यतीत करीत आहे किंवा पुन्हा समस्या उद्भवत आहेत का यावर लक्ष ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. व्यक्तीवर देखरेख करून व्यक्तिसहाय्य कार्यास पूर्णविराम मिळतो आणि देखरेख केल्याने पुनर्वसनाविषयी वारंवार माहिती मिळत असते. धन्यवाद मित्रांनो. समाजकार्य अध्ययनाच्या सोशल स्टडीमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, व्यक्तिसहाय्य कार्याची हा शेवटचा टप्पा होता. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.